सुस्वागतम, धन्यवाद. निसर्गरम्य अशा या मालवण नगरीमध्ये या ठिकाणी कुंभारमाठ येथे या ठिकाणी मागे गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके संजय साहेब लोडगे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी मागे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होतोय. हे अतिशय जवळजवळ मला वाटतं 16 वर्ष ही परंपरा आहे, जपत आहे. लोडगे कुटुंबीय यांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो. ही परंपरा पुढे चालवत आहेत आमचे सन्मान्य परममित्र मंदारजी लोडगे यांचे सुद्धा या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये ज्यांनी फॉर्म भरला सौ संजीवनी लोडगे मॅडम यांना सुद्धा या ठिकाणी मी लाख सहावे या ठिकाणी देतोय. जिल्हा परिषद मतदारसंघातून त्या उभ्या राहिलेल्या आहेत. या ठिकाणी गणेशाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय भरघोस मताने त्या निवडून याव्यात ही या ठिकाणी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद देतो त्यांना सुद्धा. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या आमच्या तमाम बदली श्रोतांना विनम्र अभिवादन करून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन वक्रतुंड विघ्नहर्ता गणरायाला साष्टांग वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी आमने सामने जबरबाईच्या पहिल्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस आहे. धन्यवाद. जोरदार करा जरा साऊंड वाल्यांसाठी जरा होत जाऊ दे. धन्यवाद. या ठिकाणी मागी गणेशोत्सव 2026 मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतोय. या ठिकाणी सन्मान्य लोडगे साहेब आणि मंदार साहेब या लोडगे कुटुंबियांचं टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत त्यांचं सुद्धा या ठिकाणी. धन्यवाद. त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी मी स्वतः श्रीकांत शिरसाट, माझ्या जोडीला बुवा आहेत भजन सम्राट बतावणीचे बादशाह दिनेशजी वागदेकर बुवा. एकदा जोरदार टाळ्या बुवासाठी जरा होऊन जाऊ दे. अतिशय सुंदर भजन गायन प्रबोधन अध्यात्म सांगणारे आमचे वागदेकर बुवा. लाख लाख धन्यवाद बुवा. बघितल्यानंतरच भीती वाटता बोलायचा काय, पण अतिशय सुंदर माझ्या नंतर तेही सुद्धा भजन करणार अध्यात्म सांगणार या ठिकाणी. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परममित्र मातोंडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत या ठिकाणी. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मंगेश भाऊ लोडबे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत या ठिकाणी. पेडणेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. युट्यूब वाले यांचे सुद्धा मनस्वी आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चांगला असत त्याच युट्यूबला टाका, बाकीचा मध्ये कट करून टाका. सात जन्माची लाभली पुण्याई म्हणून झालो पालकीचे भोई. कांत माया मूर्ती पहाटे सरती, कांत माया मूर्ती पहाटे सरती. निघालो निघालो
या अंगना, तुम्ही हसत नाचत या अंगना. गणितो गजानन, नमो धुंडी राजा सुप्रभाते प्रभुला. 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 गुरुनाथ बल्लाळ वंदू लंबोदराला. गुरुनाथ बल्लाळ. मागे गणेशोत्सव साजरा करण्यात आलेला आहे, कारण जवळजवळ 7 दिवसाचा हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. आज पहिला दिवस आहे. मागे गणेशोत्सव, मागे गणेश जयंती का साजरी केली जाते, महत्व काय, वागदेकर बुवा सांगतीलच आता. कारण माघ शुद्ध चतुर्थीला गणरायाचा जन्म झाला, त्यामुळे मागे गणेशोत्सव, मागे गणेश जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपल्या भारतामध्ये साजरी होते. तिला कुंद चतुर्थी सुद्धा म्हणतात, विनायक चतुर्थी सुद्धा म्हटलं जातं. आजचं महत्व फार मोठं आहे. उपवास करून गणरायाचं पूजन केलं जातं आणि आजचा दिवस पवित्र दिवस म्हणून मानला जातो. भाद्रपद चतुर्थी येते त्या दिवशी मोठा उत्सव असतो. त्यावेळेला हे की नाही, 10-11 दिवसाचा गणपती आपण 5-7-11 दिवसाचा गणपती आपण आणून गणरायाची पूजा मनोभावे करतो आणि विसर्जन करतो. तसंच बघा, आमचे गणपती बाप्पा तर वागदेकर बुवांच्या बाजूला आहेत, पण असं वाटतं की वागदेकर बुवांचं सुद्धा पूजन बिजन थाटामाटात करायचं. करून टाकूया. सगळी आज कॉलेजची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. खरोखर धन्यवाद. जरा या मुलांसाठी जरा जोरदार टाळ्या लावून जरा धन्यवाद. म्हणून लुडबे कुटुंबियांसाठी सांगू इच्छितो की भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, तुकोबा ज्ञानोबा रायांसारखे संत नाही. आणि या कुंभार माठ मध्ये लुडबे कुटुंबियामध्ये वर्षाला कार्यक्रम होतात, असे कार्यक्रम कुठेही होत नाही, कुठेही होत नाही. गणपती बाप्पा उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय करून टाका. सजवून टाकतोय, काय टेन्शन नाही. जरा फक्त भजन करतोय, कारण परमेश्वराजवळ जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे भक्ती भजन. परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून निर्माण केली आई. या नवीन पिढीला सांगावंसं वाटतंय मंडळी की मनोभावे आई वडिलांची सेवा करा. आयुष्यामध्ये तुम्हाला काय कमी पडणार नाही. जरी तुम्ही कॉलेजमध्ये येताना आई वडिलांच्या जरी पाया पडलात तरी तुमचा दिवस अतिशय उत्तमचा जाईल. आणि गणरायाची सुद्धा सेवा करा तुम्ही. आयुष्यामध्ये खूप तुम्हाला अजून शिकायचं आहे. हे ग्रॅज्युएशन झाले आमचे वागदेकर बुवा, आम्ही बीकॉम झालो, वागदेकर बुवा ग्रॅज्युएशन पूर्ण झाला. तुमका अजून पुढचा टप्पा गाठायचा आहे. टेक्नॉलॉजी कॉलेज मधून मुलं आहेत बघा, भारी मुलं आहेत. वागदेकर वा म्हणजे वाकणार नाही आणि मोडणारही नाही. ग म्हणजे गणिमी कालव्याने लढणारे, दे म्हणजे दुसऱ्याला देऊन टाकणार. काय असेल ते म्हणजे पैसे विषय काय, तुम्ही म्हटलात ना कपडे द्या तर कपडे काढून देणार. थोडं साधू माणूस हा. जरा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वागदेकर बुवांसाठी होऊन जाऊ दे. ग म्हणजे कर्तव्य दक्ष आणि र म्हणजे रचनात्मक काम करते वागदेकर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद.
सा ग ग प प नि नि ग ग प प नि नि सा सा नि प ग रे ग प ग रे सा नि प नि रे सा ग प प नि नि आ अग नाच 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 राधे नाच 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 राधे नाच 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 राधे
रमणाला पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला तुम्ही येता टाळी जर तुम्ही जोरात वाजवला तर तुमचं रक्त सर्क्युलर होतं. अटॅक येणार नाही अजिबात, काय काळजी नाही. वागदेकर बुवासाठी एक गाणं घेऊया, अतिशय सुंदर. आता बघा, अध्यात्म आणि प्रबोधन सांगण्यामध्ये हातखंड आहे वागदेकर बुवांचा. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा वागदेकर बुवांसाठी म्हणतात. वागदेकर बुवा, look at me. Understand? काय सिरियस काय नाही ना एवढा, म्हणजे एकदम थंड घरातची बाका भीती वाटता त्याच्यामुळे. पण बाकी तुमका आता वाटणार ते थंड, नंतर गरम होतं नाही, काय विषय नाही बघा. हा, थोडा टाइम अजून टाइम आहे, अजून थोडा टाइम आहे, जरा नंतर घेऊया. वनचा आधी काय ते बघूया जरा थोडंसं कसं आहे ते काय. वनसाठी एक गाणे घेऊया. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करुणी तुझं म्हणसे गद्दार मला, गद्दारी करुणी तुझं म्हणसे गद्दार मला.
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी किल्ले मालवण. छत्रपती शिवाजी महाराज मंडळी अवघे 50 वर्ष जगले. 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 500 पिढ्यांना पूर्व उरे एवढं छत्रपतींनी कमवलेलं आहे. जोरदार टाळ्या माझ्या छत्रपतींसाठी मंडळी जरा वंदन. कारण छत्रपतींचे मावळे सुद्धा तसेच होते मंडळी, जीवाला जीव देणारे मावळे होते. तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंडाणा किल्ला सर करण्यासाठी तानाजी निघाले. ही बातमी शिवरायांना कळली. शिवराज तानाजीला म्हणाले, तानाजी आधी लग्न रायबाचं नंतर लग्न कोंडाण्याचं. तानाजी म्हणाले, छे आधी लग्न कोंडाण्याचं नंतर लग्न माझ्या मुलाचं. आपल्या मुलाचं लग्न टाकून कोंडाणा किल्ला सर केला मंडळी. तानाजीने सर केला. जोरदार टाळ्या तानाजीसाठी वंदन. बाजी प्रभूने खिंड लढवली. 2000 शत्रूंना खिंडीत रोखून धरलं. बाजी महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही सुखरूप विशाळगडावरती जा. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती पोहोचत नाही, तोफेचा आवाज होत नाही, तोपर्यंत मी माझा प्राण त्या ठिकाणी सोडणार नाही. एकमेव बाजी प्रभू म्हणाले. जोरदार टाळ्या बाजीसाठी होऊन जाऊ दे. म्हणून तुम्हाला सांगतोय की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. दुश्मनाच्या छावणीत घुसून तंबूचा कळस कापून घेऊन येतो त्याचं नाव धनाजी. दिल्लीवरून पुण्याला घोडा 8 तासामध्ये घेऊन येतो त्याचं नाव संताजी. अफजल खानाचा मुडका कापून आणतो त्याचं नाव संभाजी कावजी. या सर्वांना एकत्रित करून स्वराज्याचा डोळा बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मंदिर बाबा की जय. आड्या पिढ्याची जय. केवळ पुरस भारी हुशार आता जबरदस्त टॅलेंट. लहानपणावर एवढा लहानपणापासून हुशार. ह्यो पण लय हुशार तसं गुलाम. उलट वागदेकर हा वागदेकर का म्हणजे काय मिनिंग सांगा. वागदेकर आता इंग्लिश लय भारी बोलणार वागदेकर. हो इंग्लिश एवढा भारी. एके बाजू चाटे वळतात एके बाजू कोकाटे वळतात. एवढा इंग्लिश भारी पॉवरफुल. हा बुवा एका मुंबईला मला भेटायला आले. बुवा ट्रेन मधून भेटायला आले. गर्दी भरपूर. विरारला मी राहत होतो आणि सांगितलं बुवा एवढ्या गर्दीमधून तुम्ही येऊ नका भेटायला. तरी बुवा आले भेटायला. इल्याबरोबर गर्दी जास्त. वरच्या हुका हात पकडलेलो होतो आणि खाज उठली हो पाठी. खाज उठली म्हणलं जरा खांजूखय गाव ना. भैया 2-4 बाजूसून उभे होते. ते म्हणतात ए भाई. इनका विचारतात ए भाई क्या करता है. हे गावसून गेलेले म्हणतात क्या करताय क्या करताय. अरे खाज उठी तो खांजवता है. भैया म्हणता खांजवता तो तेरा खांजव मेरा क्यों खांजवता है. हा जी देवा देवा वा लिहून घ्या. हा मी आज तलाठी तुम्ही आमचे कोतवाल. पाना संपली. हा एकच फाईट पण वातावरण पाना नाही तर तरी लय विचारत असे. म्हणून या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. जोरदार टाळ्या महिलांसाठी जरा. महिलांना सुद्धा तुम्हाला माहिती आहे 1500 पुरुषांका काही नाही की नाही. महिलांना 1500 पुरुषांका काही नाही. पण महिलांसाठी टीव्हीवरती सिरियल सुद्धा महिलांसाठी येते बघा. आई कुठे काय करते. दुसरी सिरियल माझा मितवा. तिसरी अर्ध तुझं अर्ध माझं. पुरुषांका काही नाही. महिलांसाठी फक्त एकच ऍड येते. घरची येता साबणाची. हा लक्ष लगाव खूबसूरती पाव. पुरुषांका काय नाही. बिटेक्स लगाव कुजली बघा.
झपटलं सर. मंदिरात पूजा अर्चा वंदन महिलांसाठी पहिला मान. पुरुषांका काय नाही वागदेकर बुवा फक्त घंटा वाजवूनच मंदिरात जाऊची लागते. तेव्हा पावडर. हा काय लय गरम झालेले आता बघा काय करा ना या लय भारी आहे. म्हणून महिलांसाठी एक गीत या ठिकाणी सादर करूया. स्वर्गापेक्षा सुंदर असा सह्याद्रीच्या डोंगर भागातून फुलला नंदनवन. सह्याद्रीच्या डोंगर भागातून फुलला नंदनवन. तुम्ही येऊन बघा आणि बागून जावा. कोकण म्हणजे काय बघा. ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय स्वतः केल्याशिवाय कळत नाही. आणि कोकण म्हणजे काय हे मालवण तालुक्यामध्ये कुमार माटला गणपतीला आल्याशिवाय कळत नाही. आल्याशिवाय कळत नाही. आवडे रूप गोजिरे सगुणा. आवडे रूप गोजिरे सगुणा. आवडे रूप गोजिरे सगुणा. लागले
स्पीकर वाले लावलेत आमचा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ नये. तसंच युट्यूब वाले भजन डबल बारी म्हटल्यानंतर भजनी बुवा, पकवान वादक, झाड वादक, कीर्तनकार, दशावत्री असे असंख्य नामवंत कलाकार इथे आलेले असतील त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी आभार मानतो. बघा आज इथे माघी गणेश जयंती जशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती घरोघरी विराजमान होतात तसे आज लुडवे कुटुंबियांनी सुद्धा माघ महिन्यात गणपतीचं पूजन केलेलं आहे. बघा अशी अनेक वर्ष हे लुडवे कुटुंबीय संजय लुडवे व अनेक त्यांचे सहकारी म्हणजे लुडवे कुटुंबीय हे धार्मिक असल्यामुळे हा एक उत्सव मोठ्या थाटात इथे साजरा केला जातो. पूर्वी काय झालं बघा, देवांतक व नरांतक असे दोन दैत्य ह्या पृथ्वीवर हाहाकार माजवला बघा. त्या दैत्यानी त्यावेळी कश्यप मुनी व अदिती यांच्या पोटी जो जन्म घेतला तो गणपती म्हणजे माघ महिन्यातील माघी गणेश जयंती म्हणून आम्ही साजरी केली जातो. बघा आता आमच्या आधी भजन झालं, शिरसाट बुवा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी भजन केलं. मला वाटलं की ते गजेराई पूर्वच करतात की काय, नाही ती नावाची समीकरणं वगैरे व्यवस्थित सांगतात. वाघदेकर म्हणजे वाकणा नाही हो, कुठे किती वर्ष झाला चालू होते जाता. कोणी 10 रुपये 5 रुपये दिले काय ती नावाची यादी वाचवायची. आणि शिवाजी महाराजांचं सांगलं असतात दिल्लीवरनं मुंबईला पुण्या 8 तासात घोडं येतात. ह्या वाचलं होती बुवा, उगाच फेकाफेकी काहीतरी करू नको. बरोबर बुवा. 1100 ते 1200 किलोमीटर दिल्ली ते मुंबई रनिंग किती काय घेऊन घेतो पप्पा. मग अशी कोतवाल नाका म्हणलं, आता तू कोतवाल काय लव्ह लेटर नाही आमचं पोरग्यांसाठी म्हणतोय गाणं, ह्या म्हणतोय तर स्त्रियांसाठी म्हणतोय. त्या गाण्यात आणि त्यांचा काय संदर्भ होतो काय, हा त्यातला काय येत नाही. हो नाही तो वैध अचानक आढळला तर फक्त म्हणायचं ते तो एक धंदो धंदो ह्यांनी धंदो पत्करलेलो. मग कशी होती ते त्या दुकानासमोर उभं होतो, याला घराकडून फोन दिलो, हॅलो हॅलो. हे म्हणता काय काय सांगतात, बायकोचा फोन होतो. नाव तुम्ही त्या पोरग्यांच्या खेळण्यातली चष्मा आणि ठेवची जी बॅग होती ना तीच घेऊन वाटेक लागला असे दिली. आता जरा नंतर म्हणजे तू शापत बसलो की चष्मा लावायचा, भजनात धिंगाणो घालायचो तर कुठेतरी आपला कोणतरी बोलवतो. पण तुका आज सांगा ठेवतोय ते चष्मा तरवानी जेणेकरून मागे तू आमका तडाखो दिलंस काय बोला व्हाय ना ह्याची आता भान नसता. मी ह्या माणसाला बारी सुद्धा घेऊन बघत नव्हते की कशात
हिच्या राहिलं का काय मी बाई तुझ्या होणार झाले नाही म्हणून सांगलंय तू आमका मागे नाहा घावळीत घातलंस काय त्या कीर्तन करांक कोणा काय बोलता काहीतरी त्याच्या बोलण्यात आता बारी हा कोणच्या बारी वागदेकर माका बोल ना तू त्या कीर्तन करांका दशावतांका कोणा काय काहीतरी बडबडायचा आणि मग बरोबर असणारे मग त्रास भोगतो लागता ना आजपासून तरी सगळा आज ते तरवाली चष्मा काही काढायचं नाही काय खोटा सांगतोस नाव ए बकावनी ती आम्ही लोकांका सांग आणि सांगता वागदेकर बुवा सांगतले का जन्म झालो मुक्त तर तुका काय सांगायची गरज वागदेकर सांगतो का नाही सांगतो आणि गुरुदासांचा नमस्कार असो काय व्याकरण आहे शपथ गुरुदास नमस्कार करता काय शिष्य आशीर्वाद देता रे इथले इथेच करायचा इथेच फेडायचा उगाच काहीतरी ना भोगस काहीतरी करू नको लोक तुका ना हसा म्हणता कॉलेजचे पोरगे आहेत कॉलेजचे पोरग्यांना त्यांच्यासारखे त्यांच्यासाठी काहीतरी दी ना ते बरोबर सकाळी समजतले की श्रीकांत शिरसाट काही नाही होते त्याच्यात काय सगळा काहीतरी भोगस सांगा होतो आणि वागदेकर बुवा तर सगळा फोडून काढला काय तर खोटा सांगत ठेवलं सगळा तुझा मी उघड करतलय तुझा भांडा उघड होता रे ढाकलेली मूठ शावा लागाची शेतीत भजन करू काय तुका भजनाच्या माध्यमातून तू समोरच्या अटॅक कर ना त्याला काहीतरी प्रश्न विचार भजनातून तर तुझाच सगळा हा धर्म आहे तर दुसऱ्या काय प्रश्न विचारतोस तू नको तर काहीतरी आपला सांगायचा उडिओ मारायचे अरे काय हरिभजनात बसलास ना तू त्या संत तुकाराम महाराजांचा भंग आवड हे रूप गोजिरे सगुण त्या म्हणता वाग्देकराची जोडी अरे कुठे संतांनी असं कुठेतरी काहीतरी लिहून ठेवला काय म्हणता नामस्मरणाशिवाय म्हणता परमेश्वराकडे जाऊ घ्या नाही मग या नामस्मरणात वाग्देकर होतो त्या चरण आले अरे काहीतरी म्हणजे लोक हसा होय काही मारू व्हायचं काहीतरी फेकायचं आणि काही घ्यायचं का पुढे माहित का चालू आहे बाबा आणि काय भेटायचं कसं असं ना निर्लज्ज म्हणत निर्लज्ज म्हणायचं का भजन करता म्हणून निर्लज्ज भेटायचं बाहेर गावला ते का तुम्ही म्हणता निर्लज्ज असो त्याची आता वागणूक असतली पुढे भजन त्याचं गणाधीश राजा प्रभु श्री गणेशा गणाधीश राजा प्रभु श्री गणेशा जगी नित्य शांती वसुदे सतीशा जगी नित्य शांती वसुदे सतीशा दरिद्री दिनासी तुझे जायला भो दरिद्री दिनाची तुझे जायला तुझी भक्ती करण्या आम्हा शक्ती दे ओम तुझी भक्ती करण्या आम्हा शक्ती देव तुझी दिव्य मूर्ती मनी नित्य राहो तुझी दिव्य मूर्ती मनी नित्य राहो भजनारंभी आता तुम्ही राहो कुंडली कवरा नारायण
भोलानाथ डुंगरेश्वर कमलादेवी हरी कैलासवासी गुरुवर्य भजनकार जिनी वाकडेकर संगीत रत्न संगीत विशाल
मग त्यांनी मगाशी सांगितलं की मुलांसाठी गाणं म्हणताय आणि कसं म्हटलं बघा. आम्ही निघालो तुम्ही येता का, डबल वारीच्या सामन्याचा आनंद घेता का. आम्ही निघालो तुम्ही येता का, डबल वारीच्या सामन्याचा आनंद घेता का. केलं बोलावला कौके गावाला, केलं बोलावला कुंभार माझ्या नारायणाच्या दर्शनाला. हे लालू रे भाऊ मी आज मला आम्ही घालो. माघाच्या महिन्याचा उत्सव आला हो आला. माघाच्या महिन्याचा उत्सव आला हो आला. आपईत ते आले, आपईत ते आले आज दर्शना. सारा परिवार एक रंग झाला, सारा परिवार एक रंग झाला. गजानना जाणे पुरीला घ्याना दर्शन घ्याना. प्रल्हाद विनवणी सांगे स्वतःच्या बापाला. प्रल्हाद विनवणी सांगे स्वतःच्या बापाला. धर्मातून नारायण आहे वैकुंठिका. चला हुशारी भजन करूया, भजनामधून गाणं करूया. याना मुनी जन याना. बघा इथे गणपती असल्यामुळे गणपती स्तोत्र म्हणतो बघा. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रगण्य शिष्य देव गौरीपुत्र विनायक भक्तवास स्मृतसिद्धे प्रथमं मुखतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीय कृष्ण पिंगाक्षं गजभक्तं चतुर्थकं लंबोदर पंचपंचषष्ठ विकटमेव च सप्तमं विघ्न राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं च विनायक. एकादश गणपती द्वादश तु गजाननं द्वादश चैतानि नमामि श्रीविघ्न पुठेतरं नच्च विघ्नमयतस्य सर्वसिद्धिकरं भो. विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतिं. तपेनादि स्तोत्रं षडिमास स्मरणलभे सर्वस्त्रयेण श्रीनाथ संशय. अष्टभोग ब्राह्मण वैश्य लिखित्वाय समर्पये तस्तविद्या भवे सर्व गणेश प्रसादतः. काय असलं तो काय कळत का. हा निवडणुकीचं लक्ष आवरत भाऊ भरून काय भाऊ तुझा काम नाही का एकात पाडली आणि ना तसं तुझी आडी घालते. हरिभजन करणार हरिभजनात काय तर प्रत्येकात एक एक या व्यासपीठ दिलेला त्या त्या क्षेत्र राजकारण 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 समाजकारण आणि हरिभजन प्रत्येकात दिलेला ईश्वरान. आता हे लुबे मॅडम सुद्धा तुम्ही सांगितलं की जिल्हा परिषदला फॉर्म भरलाय त्यांनी. खरोखर गणपती त्यांच्यावर सुद्धा कृपा करो आणि त्या निवडून येऊ ही सुद्धा आमची प्रार्थना आहे. पण तुझ्या हात लावलं तर मी सगळं सांगतोय देवा याचा पहिलं पाड नाही बाकी याचं भजनाचा जास्त उपयोग काय नाही. आता बघा धिंगाण्यात सुरुवात करतो लोक भजन रावताला एक वाटे कर धिंगाणं घालतो लोक. पण तुम्हाला सांगा ठेवला काय ती चष्मा वगैरे तू काढायचे नाही बाहेर. तलवार द्या होई ते काय सर्वात त्याच्यात माने घालायची मग कायम तो गप जाय. अरे भजन करेल मग उद्या सकाळी दांडे सुद्धा घेऊन येत मग लढाई ते तलवारीने भागतो ना का. ए आता
आता अनुभव झालो मिसराई तरवाली एवढे नाही रवले ते घात केव्हा पोटात तुझ्या घातलं ते पोटात ऐकलं ती आता बंद कर तरवार आणि ते रस्त्यावरले चष्मा सुद्धा बंद कर ते 10-20 रुपयाचा काय चष्मा गावता तो ह्यो लायतो तो काढतो दुसरं लायतो तर आम्ही रूपाचा भंग साजरा करतोय रूपकात म्हटल्या त्या नमनाच्या आधी म्हटल्या ते तो आहे त्या गाण्यामध्ये भरला तो काही संबंध नाही आठवला ना आता फक्त म्हणान टाकायचं म्हणजे कसा एक बारी केली हो त्याका मना कधी वाटा भाग्य बारी केले वाईट तो भीमतो ना तेव्हा त्याच्या मनात समान वाटतं काय भाऊ आज बारी झाली आणि त्याला शांताचं भजन ग्रुप सांगशात मग भजनाच्या माध्यमातून बोल तो भजनाच्या माध्यमातून बोलूच शकत नाही त्याला ह्यातला काही एक माहित नाही झिरो भोपळा भजनाच्या बाबतीत काही कळणार नाही ते भजन कशा करतं म्हणा तू कोणची नावं घेऊन त्या रूपाच्या अभंगात जोडता अरे तुकारामांचा अभंग चांगल्यापैकी त्याच्यात तू खटे घुसवतो वागदेकार खूप आणि ह्याच्या बघा देवांची नावं घेतली आणि ती जोडीवाल्याचं कोण काय ते नाव घेतलं त्यांनी आणि हलवली खुली रे ठाकुरली डोंबवली कारवली आणि हलवली म्हणजे तुमच्याकडे ती पद्धत हा काय अरे हरिभजनात बसलं खरंच काहीतरी नावं किती घेतं देवांची देव असं त्यांची नावं घेणार या खोटा हा काय तर प्रमाणितपणा सांग रे बाब हलवली हा देवस्थान नाही म्हणून सांग जरा असा का रे हलवली उगाच काहीतरी सांगू नको रे हा टेकवली पण हा तुम्ही टेकवली पण हा बघा तुम्ही टेकवली पण हा असा ना तुझा तुला खाल्यावर वाटता बोलतो अरे खेका देऊन जायचं लिहू त्याचा उपयोग का मी काय लिहूचोय नाही रे मी लिहूची आहे बाई करू शकते काय करत नाही तुमच्या हरकावण्यापासून लिहू काय व्हाया तू आता कायमचा हाता मग काही सांगलंच ते तोच प्रकार तो शिवाजी महाराजांना सांगलंच ना तसाच का काहीतरी थोटाण म्हणून सांगायचा कुठेतरी हे बाबा लिखित लागतं ह्या संतांवर जेव्हा बोलायला जातो आपण ना तेव्हा लिखित लागतं उगाच माहिती नसताना काहीतरी वायफाय बडबडून एखाद्या अंगठीला एकदा कालवडात आमची बारी होती आणि असं काही पटकन बोललो तिथे एक मुंबईची कॉलेजची पोरगी होती त्या पवारांपैकी तिला टेजवर विचारलं की ह्या कुठे हा कुठल्या सुट्टी जाऊन विचारल्यानंतर तो काय सांगतो लो नाही आलो त्याने दुसऱ्या बोवा विचारणार तू पुन्हा आलो मी कीर्तनात ऐकलं त्या कीर्तन कोणतं आणि काय खडे म्हणजे असे विषय तसा तुझा स्वतः जवळजवळ तोच एक हंगाम ऐकलं तेव्हा कुठेतरी भरवाळ नको असं शिस्तीत काय खरा हा तर सांग त्याबद्दल काय नाही एक बारी रंग देव होई तू माका बोल त्याबद्दल माका राग येतो नाही पण जेणेकरून माका बोलताना दुसऱ्यांका भुतू धरू नको की त्या उद्या सगळे आमदार त्रास होता नाही एवढं तुझ्या आपल्याला लक्षात येऊ काय खूप वर्ष भरणं करतस तू काहीतरी समोर तो बारी एक आपली पडता म्हणून काहीतरी गोंधळ घालायचो आणि वाटेक लागायचा तर असू दे तू आता गजरा कर त्या पद्धतीत मग तशी बारी करा पाळण्यावर काय म्हणत सांगतो तर नक्की म्हणू आम्ही पण गजराच्या वेळी म्हणतो कसा जो टाइम नाही पाळणे वगैरे म्हणण्यातो म्हणजे त्याच्या पुढे आम्ही गजरा देतो पण तो गजरा काहीतरी करीत ना Avale
आता इकडे बघ या दुसरा गाणं कसा आहे. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरडा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरडा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण गोवळणा भद्रा गोदावरी, एका पणाचे भरती पाणी मातीचा घास, मथळीचा कंटाळाया, मथळीचा कंटाळाया, यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र भारत माता की जय. जोरदार टाळ्या जरा उंचावते जरा. वा पण सांगण्यात मगाशी की काय पण का भजन जमणार आहे, ह्या जमणार नाही, त्या जमणार नाही. हे बाबा हडे एवढे लांबसून नाका बोललं नाही काय, घोट्यानी खळू बोललं नाही काय, भजनाला नाही. म्हणजे तू या तुझं स्वरातून तुझं पत्त्या काहीतरी बघा है की नाही. हो गाताकडे आता आवाज लाव काहीतरी जरा, बाकीवर आवाज बोलवा मंत्राचो. हा म्हणजे काय भटजींची गरजच नाही की काय, असा होता जो घे. उद्यापासून हड्या आधी 8-7 दिवस सेवा करू घे, फुकट ये पण फुकट जाऊ नको. म्हणालो मी सांगितलं लुडबी कुटुंबांका सांगितलं ना, मी या शिरसाड बरोबर बारी घेणार नाही. का मी काय खातलं डबल बारी आधी आहे की नाही. म्हणजे काय म्हणणं काय तुझा, नाही घेतलं तर काय वांधू नाही, पण त्यांना लवकर तरी सांगा वया मी घेणार नाही म्हणून. माका 4 महिने 6 महिने बुक करून ठेवले नाही. तुझ्या आता कल परवा दिवशी सांगता येऊ बॅनर बघून, हो माका नाही जमणार त्याच्यावर बारी. एवढं भीत्या कशा, मी तुका काय खातोय होय. तू मागा खाशी कारण राक्षसी अवतार वाटता तुझो बाबा. बघ अरे का असंच नाही, काय झाला काय तुका. दात कोणते म्हणतात, दात कोणते? हो म्हणालो म्हणता मी बारीक घेणार आहे. अरे म्हटला ठीक आहे बारीक घेणार नाही, पण तू कालच्या एका पोरग्याबरोबर आमच्या घेतलंच ना बारी, उदय पाटकर, त्याने तुझी साला काढल्या ती बरी वाटत तुका, त्याच्या वांगडा घे तू. आणि आता साला काढणार नाही तुका सरळ सुधारा आहे मी, तरी पण बारी नाही घेणार म्हणजे काय, विषय काहीतरी वेगळा तो ठीक आहे. दुसऱ्या विषयावरती घसरलो तो, संतांचा असा सांगतलो तसा सांगतलो. काय बाबा सर नाही, त्या एका गोष्टीत झाले 2 वर्ष त्या गोष्टी, त्या खडेतून जरी तोंडातून वाक्य येतात अचानक. कसा दा हा कसा दा बघ, मग असं काय ना, म्हणजे हे अध्यात्म सांगत होतो तेव्हा त्या वाक्य येईला, पण ह्याला समर्थन दिल्यामुळे ह्याका सुद्धा बोललेली होतो. ह्यो घरात दडाण राहिलो आणि ताप घेऊन राहिलो, जवळजवळ 2 वर्ष बाहेर गेलोच नाही. थोडा घाबरून जमत नाही बुवा. अरे मला वाटतं तुम्ही कसे पहिले सांगायचे ना, आम्ही कोणाला घाबरत नाही, बिंदास बोलतो. आणि काय दिल्लीवरून पुण्याला घोड्या किती अंतर आहे, तू मोजलं काय अंतर ना, उगाच सांगतो 1200. बघा आता उद्यापासून आधी मोजा, तेव्हा दिल्लीवरून पुण्याला घोडा आलेला आहे, हैसर नाही तुझ्या हैसर.
पुण्या घे मुळ्या ते अंतर जास्त आहे. त्या लिहिलेला अजून त्यावेळेचा बाबा इतिहास मध्ये बघ थोडासा आणि मग सांग छत्रपतींचा काहीतरी यात तरी काहीतरी जरा सांगण्याने काय ना जो मालवण मध्ये येलो पदस्पर्शानं पावन झालेली भूमी बुवा तुम्ही छत्रपतींचं एक सुद्धा सांगू शकलात नाही शे सुद्धा मारू शकलात नाही. काय अध्यात्म आहे तुमच्याकडे इतिहास काय आहे आता बघा कसो बोलू कसा तरी वाटत तुमका माहिती एकदम राहणार बाप्या एकदम बापडो सारखं राहतलो म्हणजे काय वाटतं असाच वाटतं की आपण भाद्रपद चतुर्थी गणपती आणतो आणि 8-10 दिवस पूजन करतो आणि विसर्जन कसा करतो तसा वाटतंय. मगाशी त्या साहेबांना विचारत होतो हो ह्या गणपतीचं विसर्जन होताना की नाही. अरे काय वर्षानुवर्ष असं ठेवतो असा विसर्जनच होता पुढं काय शान होतात समजत नाही. एकदा विचारता काय म्हणता मी बारी घेणार नाही माका काय फरक पडत नाही की नाही पण तू बारी नाही घेण्यात ह्यात अगोदर लवकर सांग कारण दुसरं बुवा गावा खयो मंदार साहेबांनी दम दिल्यावर बारी ताबडतोब मोठे केला हा मरान दे मी करतलंय बारी करतलंय म्हणून सांगल्या. अरे मंदार साहेब म्हणजे तेवढे डेरिंगबाज होते म्हणून नाही तर तू इलच नसतंस हे आज तुला मी सांगतोय गे हा एका धरून घेऊन यायचो घराकडे जाऊन असो काय म्हणजे तो तसं ऐकणार आहे पण आज कसं बघा त्याचा कसा आहे की ऐक शेटची पण दुकान चुरमुऱ्याचा पापलेटा गावतो बघ मंदार साहेबांवरून सुद्धा तरी काहीतरी यात म्हण हे बाबा ह्या बघ गाणा कसा काढले त्यांच्या